ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावला। गेल्या साधारणपणे 15 दिवसांपासून दोनही पक्षांकडून प्रचाराची प्रचंड मोठी राळ उडवली जात होती आणि ही राळ आज अखेर शांत होईल असं आज प्रचार संपल्यानंतर वाटू लागला आहे। आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन विचारे यांनी जनतेशी संपर्क साधला। त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी देखील रॅलीद्वारे जनतेशी संपर्क साधला। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे स्वतः आज नरेश म्हस्के यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं। महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री करताना दिसून होते, तर राजन विचारे हे स्वतः जनतेशी संवाद साधतानाचं चित्र बघायला मिळत होतं। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याकारणाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांनी केल्याचं चित्र आज बघायला मिळालं। गेल्या साधारणपणे 15 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती। ठाणे शहरामध्ये विविध राजकीय नेत्यांच्या सभा देखील झाल्या। यामध्ये राज ठाकरे यांची सभा देखील ठाणे शहरामध्ये झाली। राज ठाकरे यांची कळव्यामध्ये झालेली सभा ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेली। या सभेमध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। तर दुसरीकडे काल उद्धव ठाकरे यांची सभा ठाणे शहरामध्ये झाली। या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चुचकारण्याचं काम केलं। भारतीय जनता पार्टीची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचे आमदार आहेत, मग इथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार का नाही असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेला असंतोष पुन्हा एकदा जागृत करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 15 दिवसांपासून विविध प्रकारच्या रॅली, सभा यामुळे ठाणे शहरातलं वातावरण अक्षरशः ढळून निघाल्याचं चित्र बघायला मिळालं। शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज श्री देवेंद्र फडणवीस ठाणे शहरामध्ये आले होते। यावेळेस टिपटॉप सभागृहामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळेस युतीचे उमेदवार श्री नरेश म्हस्के, आमदार श्री निरंजन डावखरे, आमदार श्री संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय जागरूकपणे जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणं गरजेचं आहे, प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। देशामध्ये 400 पार जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या 36 ते 40 तासांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत करण्याची गरज असल्याचं मत देखील श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ठाणे ही जी जागा आहे, मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची कॉम्पिटिशन नाही आहे। ठाण्याची तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतायत आम्ही सर्वाधिक मतांनी निवडून देऊ, त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन चालली आहे। त्यामुळे तुम्ही आता मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका की आता काय देवेंद्रजींनी सांगितलं आपण निवडून येणारच आहोत, आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे, त्यामुळे आता नाही केलं तरी चालतं असं करू नका। तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं। त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे 4 टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलोय, महाराष्ट्रात फिरून मी आलोय। कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या, कोणी काही बोलू द्या, जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीलाच मतदान करायचं। मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला
अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातली लोकसभेची ही निवडणूक खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण अनेक घडामोडी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये घडत होत्या. सर्वप्रथम या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची उमेदवारी अतिशय उशिरा जाहीर झाली. 2 तारखेला 2 मेला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरुवात केली आणि केवळ 16 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठा असलेला हा मतदारसंघ अक्षरशः पेंदून काढला. तुलनेने राजन विचारे यांना मात्र खूप चांगला वेळ मिळाला. राजन विचारे यांची उमेदवारी निवडणुकीच्या जवळपास 1.5 महिना आधीच जाहीर झाली होती. त्यामुळे राजन विचारे यांनी संपूर्ण मतदारसंघ जवळपास 3 वेळेस त्यांनी पायाखाली घातला आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणच्या प्रचारामध्ये लक्ष घातल्याचं चित्र बघायला मिळालं. अनेकदा श्री नरेश म्हस्के यांच्या रॅलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री सहभागी झाले. नरेश म्हस्के यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, त्याचप्रमाणे आमदार रवींद्र फाटक हे देखील खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. तर दुसरीकडे राजन विचारे यांच्यासह जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराचा धडाका उमटवून दिला. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत काटेकी टक्कर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण राजन विचारे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्याचप्रमाणे जुने शिवसैनिक हे राजन विचारे यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. तर दुसरीकडे
नरेश म्हस्के यांच्या पाठीशी शिवसेनेचं भलं मोठं नेटवर्क, मुख्यमंत्र्यांची ताकद, नरेश म्हस्के यांचा जनसंपर्क, भारतीय जनता पार्टीचं कॅडर, या सगळ्या गोष्टी श्री नरेश म्हस्के यांच्या पाठीशी आहेत. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील नरेश म्हस्के यांच्या पाठीशी आहेत. अनेक संघटनांनी म्हस्के यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता नेमकं काय होणार हे 4 जूनला समजेल. 20 तारखेला मतदान होणार आहे. सोमवारी 20 तारखेला मतदानासाठी बाहेर पडताना कुणीही मोबाईल घेऊन जाऊ नये. वोटिंग बूथमध्ये मोबाईल नेणं सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये. मोबाईल कुटुंबासह घेऊन असाल तरी एका व्यक्तीला तो मोबाईल सांभाळत राहावं लागेल. मत देताना स्लीप येईपर्यंत 7 सेकंद बटन दाबून ठेवा. बीप आवाज येईपर्यंत बटन दाबून ठेवा. तसंच EVM मशीनवर बटन दाबताना VVPAT स्लीप बाहेर येईपर्यंत बटनावरनं बोट काढू नका. VVPAT स्लीपसह आपलं मत निश्चितपणे सुनिश्चित करा आणि जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करा. अशा प्रकारचे मेसेजेस सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडियामध्ये देखील मतदानाविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल असल्याचं दिसत आहे. अनेक उद्योजकांनी त्यांच्या रेग्युलर जाहिरातींमध्ये मतदान करा अशा प्रकारच्या जाहिराती इन्कॉर्पोरेट केल्या आहेत. त्यामुळे मतदानाविषयी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. पुढचे 2 दिवस लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरतील. कारण आज प्रचार संपल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढचे 36 तास हे कत्ल की रात असते असं म्हटलं जातं. याच 2 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने नेटवर्किंग उभं करावं लागतं. प्रत्येक बूथवर कार्यकर्ते असतील याची काळजी घ्यावी लागते. जे राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढण्यात सक्सेसफुल होतात, उद्युक्त करतात, त्या पक्षाची मतदान जास्त होतं आणि त्यातूनच जास्तीत जास्त मताधिक्य मिळू शकतं. त्यामुळेच कार्यकर्त्यांचं कॅडर हे अशा ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. शिवसेनेने या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. अगदी इमारत स्तरावर कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे श्री राजन विचारे यांना देखील 2 निवडणुकांचा म्हणजे खासदारकीच्या 2 निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावली आहे. जास्तीत जास्त मतदार घराच्या बाहेर काढावे, मतदारांनी मतदानासाठी जावं यासाठी फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. आता जास्तीत जास्त मतदारांना घराच्या बाहेर कोण काढतं, मतदानाची टक्केवारी किती होते यावर या 2ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.